जय शिवराय पब्लिक. स्प्रिंग बूट विथ अँग्युलर याची गरज किती आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्या गोष्टीची गरज असते ना, ती गोष्ट शिकणं ही काळाची गरज असते. त्यामुळे स्प्रिंग बूट जर तुम्ही जावा डेव्हलपर बनण्याचं तुमचं स्वप्न असेल, ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस कुठलाही इंटरव्ह्यू असू द्या, स्प्रिंग बूट एक मात्र टेक्नॉलॉजी आजच्या घडीला शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर याचा युसेज काय, किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी समजून देतो. आणि नंतर आपली बॅच जी चालवणार आहे त्याची डिटेल्स मी तुम्हाला देईन. व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. ऐका. पहिली गोष्ट, स्प्रिंग बूट हाय काय, हे लय म्हणजे फेमस झालंय मार्केटमध्ये, बट हे हाय आहे काय एक्झॅक्टली. हाय काय आपली मराठी भाषा. ओके. स्प्रिंग बूट बघा, सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, स्प्रिंग हा एक फ्रेमवर्क आहे. स्प्रिंग इज अ फ्रेमवर्क. ओके. हा साधा सुद्धा फ्रेमवर्क नाही बरं का. स्प्रिंग इज अ कसला कसला application development framework. Spring is an application development open source Java framework. हा जावाचा फ्रेमवर्क आहे बरं का. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजला फास्ट बनवण्याचं काम ते फ्रेमवर्क करत असतात पर्टिक्युलर. मग जावाला फास्ट बनवण्याचं काम हा करतोय. जावा स्क्रिप्ट माहित आहे तुम्हाला? जावा स्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेजला फास्ट बनवण्यासाठी खूप सारे फ्रेमवर्क मार्केटमध्ये आले, येत आहेत, येतील पण. राईट. तुम्हाला अँग्युलर माहित आहे, तुम्हाला रिॲक्ट जीएस माहित आहे, तुम्हाला नोड जीएस माहित आहे. या सगळ्यांनी केलं काय, जावा स्क्रिप्टला बुलेट ट्रेन बनवलं. सेम विथ जावा. जावाला बुलेट ट्रेन एकदम फास्ट वाली बनवायचं काम स्प्रिंग करतोय. हायबरनेट करत होता, स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क करत होता, जेएसपी आणि सर्वलेट नावाच्या टेक्नॉलॉजी यांनी जावाला फास्ट बनवलं. राईट. पण हाच काल मार्केटमध्ये भाऊ, जिथं तिथं याचीच हवा. कशाची? कशाची बोला? याची. कोणाची? स्प्रिंगची हवा. कुठेही जा, स्प्रिंग स्प्रिंग स्प्रिंग. एव्हरी कंपनी डिमांड स्प्रिंग. जर तुम्ही फ्रेशर असाल, पहिली गोष्ट सांगेल, इफ यू आर फ्रेशर, इफ यू आर 0 to 1 years एक्सपिरियन्स, काही जण असतो 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, देन 8 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, किंवा सर आम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. कुठलाही एक्सपिरियन्स असू द्या, या एक्सपिरियन्स कॅटेगरी मधले स्टुडंट्स, भाई तुम्हाला स्प्रिंगची गरज लागणार आहे म्हणजे लागणार आहे. कारण कंपनी हे डिमांड करते. फ्रेशर करून 0 to 1 year, 2 years आणि याच्यापेक्षा जास्त जरी असेल, स्प्रिंग शिकणं काळाची गरज आहे. हे तुम्हाला मला सांगायचं. हे होतंय काय हे सांगतो. बघा, मार्केटमध्ये आधी जेएसपी नावाची टेक्नॉलॉजी होती. सर्वलेट तुम्ही शिकला असाल, तुम्ही पुढे म्हणलं तर हायबरनेट शिकला असाल, तुम्ही जेडीबीसी शिकला असाल, तुम्ही स्ट्रट्स नावाचा फ्रेमवर्क ऐकला असेल. पण हे सगळं हळूहळू हळूहळू आउटडेट होत चाललंय. पण आयटी मध्ये एक गोष्ट आहे, भाई लर्निंग कंटिन्युअस पाहिजे म्हणजे पाहिजे. हे आउटडेटेड झालं. नवीन काय आलंय, ग्रुम करावं लागेल, शिकावं लागेल. नवीन काय आलंय? नवीन काय नाही आलं, नवीन स्प्रिंग आलाय. सो स्प्रिंग यू नीड टू लर्न. आणि स्प्रिंग काय माहितीये का, या सगळ्यांना जीएसपी ला रिप्लेस स्प्रिंग करणार आहे. सरलेटला स्प्रिंग रिप्लेस करू शकतो, हायबरनेटला स्प्रिंग रिप्लेस करू शकतो, जेडीबीसी ला स्प्रिंग रिप्लेस करू शकतो, स्ट्रटला सुद्धा स्प्रिंग रिप्लेस करू शकतो. इव्हन एक गोष्ट सांगू, तुम्ही फ्रंट एंड टेक्नॉलॉजी शिकलात, तुम्ही एचटीएमएल शिकलात, सीएसएस शिकलात, जावास्क्रिप्ट शिकलात, बूटस्ट्रॅप शिकलात, भाऊ या सगळ्यांना सुद्धा रिप्लेस करायची ताकद स्प्रिंग केली. मग स्प्रिंग इज अ वन प्लेस वेर यू कॅन डेव्हलप एंटायर ऍप्लिकेशन इन विदिन अ सेकंड, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. खूप कमी वेळामध्ये खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप करण्याची ताकद याच्याकडे आहे. स्प्रिंग शिका, सगळंच बनवू शकाल तुम्ही. काय काय बनवता येईल तुम्हाला? हे बघा, इफ यू वॉन्ट टू डेव्हलप फ्रंट एंड म्हणजे काय असतं, जो आपल्याला दिसतो तो बनवू शकता तुम्ही. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप बॅक एंड बनवू शकता. आणि इफ यू वॉन्ट टू डेव्हलप द डेटाबेस लेअर, ते सुद्धा बनवू शकता. कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये या 3 गोष्टी असतात. एक तर असतं फ्रंट एंड, जे सगळ्यांना दिसतं. एक तर असतं बॅक एंड, जे आपल्याला दिसत नाही, पण बॅक एंडला असतं काहीतरी काहीतरी होतं, आपल्याला कळतं. आणि डेटाबेस, जिथं डेटा स्टोअर केला जातो परमनंट. ह्या 3 गोष्टी भाऊ स्प्रिंगचा युज करून बनवू शकता तुम्ही. स्प्रिंगला मॉल म्हणा, मॉल. मॉलमध्ये काय असते, खायचं बी तिथंच, फिरायचं बी तिथंच, मूवी बघायची तिथं, सगळं तिथंच. द प्लेस वेर यू कॅन गेट एव्हरीथिंग, इट इज कॉल्ड मॉल. अँड द प्लेस वेर यू कॅन डेव्हलप एनिथिंग, इट इज कॉल्ड स्प्रिंग. सो स्प्रिंग, सर ही स्प्रिंग ठीक आहे. आणि हे बूट काय, व्हॉट इज स्प्रिंग बूट? लक्षात, स्प्रिंग बूट हा काय फ्रेमवर्क नाहीये, स्प्रिंगचाच पार्ट आहे. स्प्रिंग बूट, स्प्रिंग बूट इज वन अप्रोच, हा एक अप्रोच आहे. कसला अप्रोच? वन अप्रोच टू डेव्हलप स्प्रिंग बेस्ड ऍप्लिकेशन्स
विथ लेस कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन फक्त इथं कमी झालंय, जे स्प्रिंग मध्ये होतं ना कॉन्फिगरेशन ते इथं कमी झालं. बाकी स्प्रिंग बूट एकच आहे. फक्त ऍडव्हान्टेजेस इथं भेटेल, बस सगळं कॉन्फिगरेशन गेलं ना. मग ऍडव्हान्टेजेस कुठे भेटतील तुम्हाला? इथंच भेटतील स्प्रिंग बूट मध्ये. सोपं सांगू, स्प्रिंगने एखादं ऍप्लिकेशन बनवायला जर एक 20 मिनिटं लागत असेल, स्प्रिंग मध्ये किती लागतील? 10 मिनिटं. स्प्रिंग बूट मध्ये 10 मिनिटं लागतील. तिथे किती लागत होते? 20 मिनिटं. म्हणजे हा फरक तुम्ही स्प्रिंग मध्ये समजू शकता. एवढं सोपं आहे. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल भावांनो आणि बहिणींनो, खूप सोपं आहे. मराठी भाषेमधून आपली बॅच स्टार्ट होते. अँड दिस बॅच इज स्टार्ट फ्रॉम 13 ऑक्टोबर 2024. 13 ऑक्टोबर 2025 म्हणजेच उद्या. आज 12 आहे ना. उद्यापासून स्टार्ट होते. प्युअर मराठीतून बॅच असेल. सगळे लेक्चर मराठीमधून असेल. ट्रेनर आधी यांच्या, मी ट्रेनर असणार आहे आदिनाथ ठाकरे. ओके. विथ द 3 years of experience as a Java developer अँड ट्रेनर. आता आपल्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे. पण या बॅच मध्ये काय काय होणार आहे हे तुम्हाला मी सांगेल. तुम्हाला डेमो सेशन्स पाहिजे असतील, आय थिंक हा तर डेमोच तुम्ही समजू शकता. याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात, राईट? तुम्ही याच्यामध्ये काय काय होणार हे तुम्हाला मी सांगतो, देन यू कॅन डिसाइड. याची फीस वगैरे सगळ्या गोष्टी, ड्युरेशन, रेकॉर्डिंग सगळं मी सांगेल. वेट फॉर दिस. आणि बॅच मध्ये होणार काय बघा, सगळ्यात अगोदर आपण स्प्रिंग शिकणार आहोत. स्प्रिंग शिकण्या अगोदर याचे प्रिरिक्विजिट काय काय आलं पाहिजे, काय काय तुम्हाला यावं लागतं हे मी सांगतो. बघा, स्प्रिंग शिकण्याच्या अगोदर यू नो अबाउट कोर जावा. तुम्हाला कोर जावा माहित पाहिजे. तुम्हाला ऍडव्हान्स जावा माहित पाहिजे. ऍडव्हान्स जावामध्ये काही टॉपिक सांगतो ते तुम्हाला माहित पाहिजे. मल्टी थ्रेडिंग यू शुड नो. जावाचे फीचर तुम्हाला माहितच पाहिजे. जावाचे फीचर्स तुम्हाला माहित पाहिजे. परत मला तर जेएसपी सर्लेट हे तर तुम्हाला माहितच पाहिजे. ओके. देन हायबरनेट यू शुड नो. जेडीबीसी यू शुड नो. अँड मेबेन यू शुड नो. बस एवढं तुम्हाला माहित पाहिजे टू लर्न द स्प्रिंग. हे ऍडव्हान्स जेव्हा जरी माहित नसेल, हे आपले फ्रीवाले सिरीज बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्याच्यावरती सगळे फीचर्स मी कव्हर करतोय. म्हणून पेड बॅच सुद्धा आपल्या ऍडव्हान्स जेव्हाचे आहेत. मग हे असेल तर तुम्ही स्प्रिंगकडे जाऊ शकता. मग स्प्रिंग एकदा आलं का तुम्ही स्प्रिंग बूटकडे जाऊ शकता. आणि स्प्रिंग बूट मध्ये भाऊ तुम्ही दुसरे मॉड्यूल पण शिकू शकता. जसं की स्प्रिंग कोर झालं, स्प्रिंग कॉन्टेक्स्ट झालं. हे सगळे मॉड्यूल त्याच्यामध्ये येतील जे मी तुम्हाला सांगतोय. कॉन्टेक्स्ट. अरे भाई, कॉन्टेक्स्ट. देन स्प्रिंग डेटा जेपीए झालं. परत स्प्रिंग रेस्ट झालं. परत स्प्रिंग सेक्युरिटी झालं. परत स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस झालं. परत मला तर स्प्रिंग क्लाउड झालं, राईट? स्प्रिंग स्प्रिंग जेडीबीसी झालं. ओके. तर हे मॉड्यूल आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत विथ स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट. ज्यावेळेस हे मॉड्यूल आपण शिकू ना, त्यावेळेस एक गोष्ट मला सांगायची आहे. प्रत्येक मॉड्यूलचा यूज करून प्रोजेक्ट असेल. ईच अँड एव्हरी मॉड्यूल हॅव्हिंग प्रोजेक्ट. एव्हरी मॉड्यूल. मॉड्यूल म्हणतात त्याला. ओके. म्हणजेच फ्रेमवर्क हॅव्हिंग वन प्रोजेक्ट. प्रत्येक मॉड्यूल मित्रांनो आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत. मग विचार करा किती प्रोजेक्ट होतील आणि किती हाय लेवलची अंडरस्टँडिंग असेल, ते पण मराठीतून. तर तुम्हाला नसेल करायचा, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, प्रत्येक मराठी फॉलोअर शेअर करा. जो कमी फीस मध्ये दुनियाभराचं नॉलेज त्याला घ्यायचंय ते पण. ओके. त्यामुळं इच अँड एव्हरी मॉड्यूल हॅव्हिंग वन प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये एक प्रोजेक्ट असेल, तो पण मोठा प्रोजेक्ट असेल, जो की ऍज अ 2 years एक्सपिरियन्स सुद्धा तुम्ही तुमच्या रेझ्युमध्ये ठेवू शकता. ओके. रिअल टाइमची तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. जसं रिअल टाइम ऍप्लिकेशन असतं तसे ऍप्लिकेशन आपण बनवणार आहोत. ओके. फाईन. देन याच्यानंतर आपण शिकणार आहोत बघा या बॅच मध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बुटस्ट्रॅप आणि सगळ्यात महत्वाचं अँग्युलर तुम्हाला या बॅच सोबत फ्री मध्ये भेटतंय असं तुम्ही म्हणू शकता. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बुटस्ट्रॅप अँड अँग्युलर. इट्स अ पिंक, राईट? अँग्युलरचं लेटेस्ट व्हर्जन 19 हे बॅच मध्ये आपण शिकवणार आहोत. आणि जे की खूप महत्वाचं आहे. फ्रंट एंड मध्ये भाऊ HTML, CSS, जावास्क्रिप्ट तर आता आलंच पाहिजे. अँग्युलर पण आलं पाहिजे. रिॲक्ट किंवा अँग्युलर, त्याच्यातलं अँग्युलर आपण शिकतो लेटेस्ट व्हर्जन, ते पण डीप मध्ये. ओके. देन स्प्रिंग बूट विथ अँग्युलर याचा एक प्रोजेक्ट असेल. दॅट्स इट. बॅच विल बी एंड. म्हणजे एवढं सगळं शिकायला आपल्याला 3 महिन्याचा कालावधी लागणार. किती? 3 महिन्यात. हे मॉड्यूल तुम्हाला इथे दिसत असतील, पण प्रत्येक मॉड्यूल डीप मध्ये शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि याच्यातून होतंय काय, ऍप्लिकेशन कसे बनतात याची अंडरस्टँडिंग तुम्हाला येईल. 13 ऑक्टोबरला बॅच स्टार्ट होते. बॅचची फी बघा, अशी तर 8,000 फीस आहे बरं का. पण
8,000 वगैरे फीस अजिबात नाही आपली बॅचची. आपल्या बॅचची फीस फक्त आणि फक्त, फक्त आणि फक्त 4,999 रुपीज आहे. विथ 2 इन्स्टॉलमेंट, 2 इन्स्टॉलमेंट याच्यामध्ये अवेलेबल असतील. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही ही फीस देऊ शकता. पण स्टुडंट मुले सर, 4,999 पण लय होतंय राव, लय होतंय. त्याच्यामुळं पहिल्या 20 स्टुडंटसाठी, पहिल्या 20 स्टुडंटसाठी फ्लॅट 1,000 ऑफ असणार आहे. त्याच्यामुळे भाई तुम्ही जेवढं लवकर याल तेवढं तुम्हाला 3,999 रुपीज मध्ये हा कोर्स भेटेल. अँड आय डोंट थिंक की भाई एवढी अमाऊंट या कोर्ससाठी खूप आहे. कारण व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त भेटणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त. या कोर्समध्ये तुमचं रिझ्यूम प्रिपरेशन असेल, मॉक इंटरव्ह्यूज असतील, कितीही मॉक इंटरव्ह्यू तुम्ही देऊ शकता. परत हँड रिटन नोट्स असतील, हँड रिटन नोट्स भेटतील, डेली रेकॉर्डिंग भेटतील, डेली रेकॉर्डिंग लाईव्ह नंतर, डेली रेकॉर्डिंग आफ्टर लाईव्ह, आफ्टर लाईव्ह रेकॉर्डिंग लाईव्हच्या नंतर तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणखीन काय पाहिजे, एक गोष्ट सांगू, इन डेप्थ नॉलेज हे खूप महत्वाचं आहे, जे की कुठंच भेटत नाही. 50,000 50,000 रुपये फीस देऊ, इन डेप्थ नॉलेज यू विल गेट इन दिस बॅश. काय काय वेट कर रहे हो यार, हो. अँड जस्ट व्हॉट्सअप मी ऑन दिस व्हॉट्सअप नंबर, किंवा डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटेल. किंवा डायरेक्ट मी इथं व्हॉट्सअप नंबर 90 22 15 45 08. जस्ट टू द व्हॉट्सअप. इव्हन तुमचं कोर जावा झालं नसेल, कोर जावा करा. ऍडव्हान्स नसेल, ऍडव्हान्स करा, मग इकडे या. त्या बॅच साठी सुद्धा बघा, कोर जावा असेल, ऍडव्हान्स जावा असेल, कुठलीही बॅच चालू आहे. स्प्रिंग असेल, एव्हरीथिंग इज गोइंग. स्प्रिंग अँड स्प्रिंग रूट याच्यामध्ये कुठलंही करायचं असेल, यू कॅन कम. फुल स्टॅक जावाच्या सुद्धा बॅचेस चालू आहेत. दुसरी गोष्ट, पोरांना वाटते सर आम्हाला जॉब कसा लागेल, त्यासाठी भाऊ माझा पूर्ण जॉब गायडन्स याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. ओके. मी एक गोष्ट इथं सांगत नाही की मी तुम्हाला गॅरंटी देतो जॉबची, सॉरी. कारण जॉब लागणं नाही लागणं हे तुमच्यावर डिपेंड आहे, राईट. आय विल गाईड यू, गाईड. शेवटच्या श्वासापर्यंत आपण तुम्हाला गाईड करत राहू, हा आपला शब्द आहे. ओके, माझा गायडन्स पूर्ण राहील. प्रत्येक वेळी हेल्प मात्र मी नक्की करेल तुम्हाला या पूर्ण कोर्स जर्नीमध्ये. ओके, सो दिस इज द लास्ट फी फॉर 20 स्टुडंट्स. त्यामुळं भाऊ लवकर यायचंय. ओके, कारण परत 20 नंतर सॅर सिम्पल फीस विल बी 499. खतर ऑफ घेण्यासाठी फक्त आणि फक्त एवढी फीस आहे. याच्यात पण 2 इन्स्टॉलमेंट कर, काही प्रॉब्लेम नाही. 2 इन्स्टॉलमेंट इथं सुद्धा अवेलेबल असतील. फक्त लवकर रजिस्टर करून घ्यायचंय, मेसेज करायचा आहे, your admission your admission is done. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड तुम्हाला माहित तर असेल, आपल्या युट्यूब वरती फ्री फुल स्टॅक जावाची सिरीज चालू आहे. या युट्यूब चॅनलवरती जायचंय, प्लेलिस्ट चेक करायचे, फ्री मध्ये शिकायचंय फुल स्टॅक. ओके. मी थांबतो या व्हिडिओमध्ये, तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शेजी जाऊ जास्त पुढं. जय शिवराय.